नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आपला कृषी बाबा शुभम इंगोले बोलून राहिलेलो आहे मालेगाव या ठिकाणावरून. तर आपण माझ्या मागे बघू शकता. आता गहू हे पीक आहे, जवळपास याला 20 ते 25 दिवस कंप्लीट झालेले आहेत. तर या अवस्थेत आपल्याला गव्हा पिकासाठी जे खत व्यवस्थापन आहे त्याच्यात प्रमुखरित्या आपल्याला जे की आपलं नत्र असते, त्याचबरोबर पोटॅश आणि झिंक याच्या जे प्रमुख अन्नद्रव्ये यांची उपलब्धता करून द्यावी लागेल. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रति एकर 25 किलो आपल्याला युरिया घ्यायचा आहे. त्याचबरोबर कोणत्याही चांगल्या ब्रँडचं प्रति एकर 25 किलो 8-21-21 किंवा 10-26-26 या दोन्ही खतांपैकी एक खत घ्यायचं आहे. आणि त्याच्याबरोबर जे झिंक असते, झिंक जवळपास आपल्याला 5 किलो प्रति एकर घ्यायचं आहे. झिंक जर नसेल आपल्याकडे तर झिंकच्या जागी आपण कॅनव्हासिस कंपनीकडे एक ताबा जी नावाच्या झिंकच्या बॅक्टेरिया भेटतात, त्या प्रति एकर 4 किलो या हिशोबाने आपल्याला फेकून द्यायचे आहेत. हा झाला खताचा पहिला डोस. आणि हा डोस जो आहे आपल्याला जे गहू आपलं 20 ते 25 दिवसाचं झालं त्यावेळेस द्यायचा आहे. आणि हा डोस साधारण दुपारी 2च्या नंतर द्यायचा आहे, कारण की सकाळी जर आपण हे खत फेकलं तर आपल्या गहू पिकावर जे युरिया आहे याच्यामुळे स्क्रॉचिंग येऊ शकते. तर अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल कृषी बाबा सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.